तर संभाजीनगरप्रमाणेच नाशिक, अकोला आणि जालन्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा संताप पाहायला मिळाला। एकीकडे दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा आणि तिकीट देताना निष्ठावंतांना डावलायचं, हेच का भाजपचं पार्टी विथ डिफरन्स असा प्रश्न तळागाळातला कार्यकर्ता विचारतोय। या प्रश्नाचं उत्तर भाजपमधला कोणता नेता देणार? नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग सुरू होता। खरं तर पाठलाग कारचा किंवा त्यामध्ये बसलेल्या भाजप शहराध्यक्षाचा नव्हे, तर त्या कारमधून एका बंगल्याकडे निघालेल्या एबी फॉर्म्सचा सुरू होता। कारनं बंगल्यात प्रवेश केला तशी भाजपतल्या इच्छुकांची गर्दी बंगल्याच्या गेट बाहेर एकवटली। बंगल्याचं गेट उघडताच कार्यकर्त्यांचा लोंढा आतमध्ये शिरला। कार्यकर्त्यांसोबतच नाराजीचं वारं देखील बंगल्यात शिरलं। विश्वास नागरे हा एकनिष्ठ आहे का पक्षाशी? एकनिष्ठ मी काम केलं, भेटलं नाही, अंतरला न्याय भेटला नाही। काय झाले? तुम्ही कुठल्या प्रभागात इच्छुक आहात? प्रभाग क्रमांक 10 मधून, सातपूर मधून माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतोय। नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं। साहजिकच ज्यांना एबी फॉर्म मिळाला त्यापेक्षा ज्यांना मिळाला नाही त्यांची संख्याच जास्त होती। त्यामुळे नाराजीचा सूर देखील वरच्या पट्ट्यापर्यंत पोहोचला। 35 वर्ष पण काम केलं, त्यांचे एबी फॉर्म यांनी चोरून विकले। माझा फर्स्ट आरोप आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा। लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसकडे आम्ही सर्व कार्यकर्ते जाणार आहे, आम्ही गिरीश भाऊंना सांगणार आहे, आम्ही गडकरी साहेबांना सांगणार आहे। उमेदवारी न मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला राग गिरीश महाजनांना काही आवडलेला नाही। ते आता सगळ्यांचीच बिग बॉस कडे कंप्लेंट करणार आहेत। मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये। म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे। तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला, सगळ्यांशी चर्चा झाली, सगळ्यांशी बोलणं झालं, सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही सगळे निर्णय केलेले आहेत। एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही। निश्चित या संदर्भात मी माननीय अध्यक्ष आमचे माननीय मुख्यमंत्री यांच्या कानावर राहिले। जालन्याच्या भाजपच्या माजी नगरसेविका संगीता पाचगेंनी थेट माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समोर लोटांगणच घातलं। कारण अर्थातच महापालिकेसाठीची उमेदवारी। चालू रनिंग तुमच्या मागे आम्ही आलो ना, काँग्रेसचे आम्ही तुमच्या सेड आले ना। कैलास गोरंट्याल यांनी तिथून काढता पाय घेत संगीता पाचगेंना जो निरोप द्यायचा तो शब्दांविनाच दिला। शकुंतला जाधव या भोवळ येऊन निश्चित पडल्या आहेत। त्यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झालाय। याचं कारण भाजपनं त्यांना अकोला महापालिकेसाठी तिकीट नाकारलंय। अकोल्यातील भाजप निवडणूक प्रभारींच्या निवासस्थानाबाहेर हा गोंधळ सुरू होता। अखेर शकुंतला जाधव यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 35 वर्षापासून मी बायको काम करते कमळासाठी, आणि इथं न्याय घ्यावा लागला। भरपूर त्या लोकांना तिकीट द्यायला लागले, पैशावाल्या लोकांना तिकीट द्यायला लागले। काळजी नाही म्हणून त्या केल्या, तिकीट काय भेटत नाही म्हणून त्या इथे हे यायला त्या माणसाने उभं केल्या मानवताने म्हणून त्या नागपुरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची ही अवस्था राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केली आहे। ज्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आपला राग पक्षाच्या कार्यालयात तोडफोड करून व्यक्त केला। हा उद्रेक आहे गेली 15 ते 20 वर्ष पक्षासाठी सतरंजा आणि खुर्च्या उचलणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा। हा उद्रेक आहे आपल्या नेत्यामागे सावलीप्रमाणे भटकणाऱ्या पण ऐनवेळी नेत्यांकडूनच झटकल्या जाणाऱ्यांचा। हा उद्रेक आहे पक्षानं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना असणाऱ्यांचा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।